फिक्स मार्क देणारा एक प्रश्न जो वारंवार आपल्या परीक्षेला विचारला जात असतो. बघा काय दिलेलं आहे, 16 मुलांच्या वयाची सरासरी 16 वर्ष आहे. 16 मुलांच्या वयाची सरासरी 16 असेल तर त्यांचं एकूण वय काढायचं असलं तर सरासरी गुन्हेला आपल्याला एकूण मुलं करायची असतील. मग एकूण त्यांचं जे काही वय येणार आहे ते किती येणार आहे, 256. आता पुढे काय विचारलं, त्यांच्या शिक्षकाचे वय जर मिळवले तर 17 वर्ष त्या ठिकाणी काय होती सरासरी. मग 16चे आता किती लोक झाले, 17. 17 लोक झाल्यानंतर सरासरी सुद्धा 17 होती. मग त्या 17 लोकांचे जे काही एकूण वय असणार आहे ते किती असणार आहे, 17चा वर्ग म्हणजे 289 असणार. 16 मुलांचं वय, शिक्षक ऍड झाल्यानंतर सगळ्यांचं वय. मग त्यांनी तुम्हाला काय विचारलं फक्त, तर शिक्षकाचं वय किती. मग 256चं 289 झालं, त्याच्या मागचं कारण म्हणजेच काय, तर शिक्षकाचं वय ऍड झालेलं आहे. म्हणून शिक्षकाचं वय जर तुम्हाला काढायचं असलं तर काय करणार, 289 मधून 256 वजा करणार. हे वजा केल्यानंतर आपलं या प्रश्नाचं उत्तर येतं बघा 33 वर्ष. म्हणजे तो जो काही शिक्षक आहे त्या शिक्षकाचं वय किती वर्ष असणार आहे, 33 वर्ष असणार आहे. या प्रकारावरती वारंवार पोलीस भरतीला त्याचबरोबर वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आलेले. त्यामुळे ही जी काही कन्सेप्ट आहे ती अतिशय महत्वाची आहे.